पटावर उंबरठ्यावर पटलावर पहिलं षटक, प्रगतीपथावर पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार आणि पहिला जोडा मैदानामध्ये तैनात या ठिकाणी धीरज अजय दिलेवन संघाचा पहिला जोडा, पहिली जोडी बिनीची जोडी, सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची पहिली जोडी तैनात, पाचारण, पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल, पहिली जोडी प्रसूत. 4 षटकांचा सामना असेल, 4 गोलंदाज वापरायचे असेल प्लीज, 3 बाहेर राहतील. पहिला षटकाचा पॉवर प्ले असेल प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. आपली घरची स्पर्धा, एका खोलीत 15-15 भये झोपतात, त्यांचं पटतंय पण आमचं पटत नाही. याही मराठी माणसाचं दुर्दैव आहे, बरोबर ना साहेब? बघा 15 भये एकामेकाच्या उरावर झोपते पण झोपतील, त्यांना 10x10ची रूम त्यांना होते पण आम्हाला जमत नाही. तर या ठिकाणी MD फायटर ग्रुप या ठिकाणी आलेला आहे. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय डॉक्टर सोनवणे सर, सन्माननीय वनेजी जाधव साहेब आणि संपूर्ण MD फायटर ग्रुप ज्यांच्या माध्यमातून सर आपल्याला 8 संघ आहेत आणि 8 संघातून एक प्लेअर चॉईस असेल आणि आदर्श खेळाडू टी शर्ट या MD ग्रुप फायटर टीमने दिला आहे. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. MD फायटर ग्रुप त्यांच्या माध्यमातून 8 आदर्श खेळाडू टी शर्ट पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. यस, धन्यवाद देतो भाई. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व मासोंग गावासाठी एक सर्व काही. तर पहिला गोलंदाज जयेश भोईर, मगाशी म्हणते फलंदाज राहुल भाई ज्यांनी तब्बल 149 धावा कुठून स्ट्राईकला, यस, ज्याने मगाशी गोट्या यांनी टोपी घातली. लेफ्ट महोदय पहिला चेंडू स्टेअर केला बघा चेंडूला या ठिकाणी. चेंडू जाईल गलीच्या दिशेनं गया. पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक अजय भोईर याच्या खेळण्याची हतोटी तंत्र अतिशय चांगलं आहे बघूया. 2 धावांचा बेनिफिट, संघाची धावसंख्या पहिलावली धावसंख्या 2 वर बिनबाद 2. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी, क्रिकेट प्रतियोगिता मासूम प्रेमी लीग 2024 हे अतिशय दमदार आयोजन. प्रतिभा बघा काय टेक्निक आहे म्हणजे आदिवासी बांधवांचं क्रिकेट किती टॉपच्या म्हणजे किती कुठल्या उंचीवर गेले बघूया. आणि हा पुन्हा त्या चेंडू पुष्कळा टॅप केला आहे, चांगला बघूया चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. अजय भोईर, जयेश भोईर, अजय भोईर, राहुल भोईर असे 3 बंधू आहेत या ठिकाणी. दानवा कंपनी, तुंबडा कंपनी सगळं आहे, बरोबर आहे. आणि हा पुन्हा या ठिकाणी चेंडू या ठिकाणी आणि पहिला फलंदाज बाद होईल, ज्यानं मगाशी 149 धावा कुटणारा फलंदाज स्वस्तामध्ये निपटलाय आणि पहिला गडी गारद आणि झेल घेतलाय. सॉफ्ट डिसमिसल, पहिल्या विकेटची हकालपट्टी, उचल बांगडी, पहिली विकेट, तडीपार, हद्दपार, जेर बंद, स्थानबद्ध, पहिली विकेट, नेस्तनाबूत, नामशेष, नाम हराम, पडव्यागरचा काढता बाय, पहिली विकेट, पाय उतार. अतिशय खराब सुरुवात, डळमलीत विकृत सुरुवात, पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू. संघाची धावसंख्या इनमिन फक्त 2 बार, 1 बाद 2, 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वन डाऊनचा येणारा फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स अक्षय धारवा. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स खेळण्यासाठी तयार बघूया. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा, भन्नाट मारा, अचूकता, धाकता आणि भेदकता याचं परिपूर्ण असा हा संमिश्र मारा. एकीकडे गोट्या अंपायर, यस व्हॉट अ कॅच, मला झेल ड्रॉप झाले बघूया. जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, बॅट चिकट घेतली बघूया. ठिकाणी फसलीपला झेल घेण्याचा प्रयत्न बघूया. एफर्ट शुड बी एक्सलंट बघूया. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 3 वर, 1 बाद 3, 3 for 1. अतिशय चांगले क्रिकेट, टॅलेंटेड क्रिकेट, मासूम प्रीमियर लीगमध्ये एक जबरदस्त क्रिकेटचा हा महाकुंभ, क्रिकेटचा आगडोम. यस पुन्हा एकदा निघून गेला. काय बॉलिंग अटॅक आहे, जबरदस्त मारा, आणखीन एक धक्का बघू या ठिकाणी. आणि अतिशय खराब सुरुवात, डळमली सुरुवात, उडालेली तारांबल, हबेल हंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, फटपचिती, रेवडी, खिल्ली, टर, भंबेरी, बोजवारा, फज्जा गालन, त्रेदा तिरपीट, सशे होलपट ज्याला म्हणतात, मुस्कटदाबी. अतिशय खराब खेळ, 2 बाद 2 अशी खराब स्थिती. कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, लोएस्ट स्कोर, अल्प धावसंख्या. धन्यवाद. खरं म्हणजे
बाई वाड्यावर नाही, बाई मासवणला या. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. लेफ्टा महोदय विकेट पुण्याचा चांगला फटका बघूया. चेंडू पुष्कळ आणि खराब फिल्डिंग. या ठिकाणी चेंडूचा डेबेश पॉईंटला बघूया. 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या झाली 4 वर 2 बाद 4. 4 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 वर 2 बाद 5. अतिशय चांगलं क्रिकेट. पहिली सेमीफायनल, पहिला कलगीतुरा, पहिले उपांत्य फेरीचा हा जबरदस्त सामना. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये एक अटीतटीचा सामना, नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. 2 टोक्यामध्ये घमासान. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. या ठिकाणी पहिलं षटक 5. येस, पहिलं षटक संपूर्ण. मोजल्या फक्त 6 चेंडू 5 धावा 2 बले असं बॉलिंग ॲनालिसिस, बॉलिंग विश्लेषण, गोलंदाजीचं पृथक्करण. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक. जबरदस्त मारा, जालिम जलाली मारा, विषारी मारा, विखारी मारा. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. सुपर बॉलिंग बाय बॉलर जयेश भोईर. आणि वन्ना नवीन गोलंदाज व्यक्ती पहिलं संघाच्या वतीनं. दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पटरीतलं व्यक्ती पहिलं सांगित. दुसरं षटक, पहिला चेंडू तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबरठ्यावर, बॉलिंग ट्रॅकवर धीरज. अजय धीरज 11 असं संघाचं या ठिकाणी नामकरण आहे. आणि सूर्या मासवन. लेफ्ट हँड राऊंड देखील पुन्हा चेंडू चेंडू हवेमध्ये असेल आणखीन. ओ येस, ड्रॉप इट. खराब फटका, खराब फिल्डिंग. एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर आल्या ठिकाणी 6 वर 2 बाद 7. 6 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. मिस्टर गोटे अंपायर. कारण गोटे अंपायर याची पहिली कमर टुंटून एवढी होती. आता शिल्पा शेट्टीपेक्षा अर्धा झाला आहे. पहिले गोट्यामधून बघितलं नाही, पण गोट्या जरी मोठा असला तरी नाचायला 10 पूर्ण परवडणार नाही. ही दुसरी काली गौतमी पाटील आहे. बघा आता डान्स त्याचा, जरा नाचेल तेव्हा तुम्ही समजेल. आणि हा येस, नो मॅन्सला बघूया. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचा मेतकून जमत नाही. धाव संख्या स्थगित, स्तंभित, कुंठी, स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल. धाव संख्या एनिमीन 6 वर 2 बाद 7. 6 फॉर द लॉस ऑफ 7 फॉर 2. 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज आणि पॉवर प्लेचं बंधन संपल्या. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु धावा किती मिळतील या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 धावा. येस येस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांनी संघाची धावसंख्या भरली, धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्तमान, गतिमान 9 वर. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रेक्षेपण जगाच्या पाठीवर 195 देश आहेत. 10 देशामध्ये यूट्यूबवर बंदी आहेत. तो येडजावा कोण? उत्तर कोरियाचा. हीच चड्डी घाला, असेच केस का कधी आल्या काही बंधनं झाली. ज्याला भारतामध्ये राहील का सांगा मला. तो भारताचे लोकही येडजावे आहेत. भारताच्या लोकांना कसलं बंधन नाही. कसंही चड्ड्या घाला, अर्धे कपडे घालून फिरा कुठं. नागाबाबा बा कसे उघडे नागडे फिरतात कुंभमेळ्याला. कधी गेलं तर प्रमोद शेडके जा तिथं, एक डुबकी मारा आणि त्यांचं दर्शन घ्या नागाबाबांचं. बॉलिंग मार्फत ह्या दुसरं षटक प्रगतीपथावर. यस, पुन्हा एकदा या ठिकाणी स्टायलिश फटका मारायची का पुन्हा. आउटसाइड ॲपस्टम होता वगैरे. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं संपुष्टात. 12 चेंडू आणि संघाचा टोटल स्कोर पत्ता इनिमिन 10 धावा. म्हणजे प्रति षटकामक 5 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. 2 बाद 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 12 बॉल्स. 12 चेंडू 10 धावा 2 बली अशी सद्यस्थिती, विद्यमान अवस्था बघूया. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. जे व्यासपीठात स्थानक बनणार आहेत, मासोमध्ये दानशूर व्यक्तिमत्व, त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये धन्यवाद देतो. बघूया की आपण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खारीचा वाटा उचलला त्याबद्दल. आणि ज्यांनी सलग अतिशय चांगलं असं समालोचन, खुमासदार आणि अमोघ वाणीतून शब्दांची फेक कोणाची पकड असेल तर प्रमोद शेडगे सरांचा बघूया. म्हणजे अभ्यासू समालोचक आहेत. दरवर्षी कुठल्या नवीन शब्दांची सांगड घालून अधिक कसं बोल. त्याच्यानं माझ्या समवेत रायझिंग स्टार उत्कर्ष पाटील. ही इज ऑल्सो बेस्ट कॉमेंटेटर इन दिस एरिया. नवीन गोलंदाज अमित पांढरा. आणि हा यस आउटसाइड अष्टम. पुन्हा एकदा जोरदार अपेल या ठिकाणी, परंतु पंचांचा मात्र नकार असेल. बघूया अतिशय चांगली डिलिव्हरी.
या ठिकाणी डॉट डिलिव्हरी कमीत कमी तुम्हाला 40 धावा पाहिजे. प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंडे चित करायचं असेल, आपलं आव्हान जर टिकून ठेवायचं असेल, कारण सेमीफायनल मॅच आहे, जिंकलात तर तुम्ही जाल, यू विल गो टू फायनल, म्हणजे अंतिम फेरीत दाखल होईल तुमचा संघ. या ठिकाणी अतिशय रमणीय वातावरण, निसर्गरम्य वातावरण. आणि हा शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला. पुन्हा चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक. 2 धावांचा बेनिफिट संघाचा. टोटल स्कोर झाला ठिकाणी 12 वर. गोट्या अरे गोट्या कधी नाचणार. आणि हा येस, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल, झेल घेण्याचा आटोकट प्रयत्न. ओ व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच. लॉंग ऑफला अप्रतिम झेल तिसऱ्या पडमध्ये आणि धक्का बसेल तिसऱ्याचं पदन प्राप्ती. श्री गळती गच्छंती या ठिकाणी 3 बाद 12. तो ते नाचत नाही, त्याला नाचत तो. धन्यवाद धन्यवाद. त्याला कोणते सांगितलं की आवड झालं तर नाचू नको, कारण त्यांच्या दुःखात यायचं हा सांत्वन करतो. त्याला दुःख ना तेवढं गोट्याला होते दुःख. त्याचा हा कानमंत्र आहे. तो षटकार चौकार मारले की नाचणार. आणि गौतम सावळा, नवीन फल साबळा. आणि हा यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. अरे लोक म्हणतात चला उगीच मरायला 50 पॅक घेऊन काश्मीरला जाता, आणि मला इथं बघ किती झाडी आहे, ज्याला फुकटात. आणि कुठेही बसा, कुठेही रेमटवा. रेमटव म्हणजे हातपाय चोळा, दुसरं काय नाही. आणि हा यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा. चेंडूला खाली बघूया, वेगाने बिघून निघाला. आणि पुन्हा एकदा अप्रतिम मारा, टिचून मारा, भेदक मारा, बेछूट, बेधुंद, बेडर, बेदरकार मारा. अप्रतिम बॉलिंग अटॅक. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. दमदार गोलंदाजी. आणि हा येस, आउटसाइड द ऑफ स्टंप बघूया, दिशा आहे. हो हे देखो, गोट्या अंपायर. अजून जरा खाली बघ, म्हणजे 9 महिन्याचं तर दिसेल. आणि मारताना जरा सावकाश मार, जरा नियम चुकला ना, जर दाण्यावर बसला, चला इथून हॉस्पिटल न्यायला लागेल. ते लांब पण आहे हॉस्पिटल, जायला आम्हाला होईल ना तोंड द्यावं लागेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल. येस, या ठिकाणी मिड ऑफ. आणि 2 बघूया, वास्तविक 3 आले, ते धावत पण फायदा झाला नाही. तर त्या दरम्यान 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाला आहे कधी 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 15 अशी सद्यस्थिती. विद्यमान अवस्था बघूया. अतिशय चांगली स्पर्धा. मासोनवाल्यांना धन्यवाद देतो की आम्हाला इथं पहिल्यांदा लॉन्च केलं आहे. प्रमोद शिर्के सरांना खास त्यांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि त्यांची माणुसकी, जवळजवळ 42 वर्षाचे चित्र बघितलं नाही ते मी पहिल्यांदा मासोन गावामध्ये बघतो की काय दिलदार, काय रॉयल एंट्री करताना एवढ्या कदा मोदी आला असेल तरी सद्गत करणार नाही. देवाशपथ सांगतो तुम्हाला मी, एवढी माणसं बघूया, काय त्यांचं प्रेम. नाही तर त्याला खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. एका ठिकाणी गेलो प्रमोद शेडगे मॅचला, सला आयोजक समजलं आहे. म्हणतात ना नवरीपेक्षा करवली चिकनी. आईला मला समजलं आयोजक कोण आहे, तेच धावत होते इकडे तिकडं. तो म्हणतो हा म्हणतो याला पाण्याला ठेवलं आहे, झालं म्हणजे बॉलिंग मार्फत तयार. आणि हा चेंडू पुन्हा कधी गेल्या वर्षी आलतो ना, तेव्हा आलं नव्हतं. एकनाथ माळी होते बघूया, कारण रॉकी ग्रुप, रॉकी भाईचा फार जीव आमच्यावर. आणि खास कोणी प्रमोद शेडगे सर आम्हाला तिथं त्यांच्या माध्यमातून आम्ही तिकडे जातो नेहमी, कारण आम्हाला इकडच्या सुपाऱ्या प्रमोद शेडगे सरांच्या माध्यमातून मिळतं. म्हणून त्यांना माझा एक उपकाराचं परतफेड घेण्याचे त्यांना मी वाशीला घेऊन देतो. आमच्या नवी मुंबईमध्ये त्यांचा आवाज घुमू द्या, जेणेकरून तुमचे एवढे व्हायला बघूया. मोठ्या मोठ्या स्पर्धा तिकडे नाईट स्पर्धा आहे, तिथं देखील तुम्हाला आम्ही लॉन्च करू. 3 लाखाची नाईट स्पर्धा, मोठं आयोजन होणार आहे. साध्या अष्ट मुन्ना एकदा या ठिकाणी. आणि प्रमोद शेडगे सर प्रिन्स मूवीला देखील तिथं मी कॉल केला आहे. त्यांचा मग सदा धंदा शेवटी मुळे थोडा सगळे बॅकपुटर संघ, टेनिसवाले गेले, 70 गेले, काही ना तर कॅमेरे विकले. काय करणार, जे आयला खायला म्हणतो पैसे राहिले. दरवर्षाला एक कॅमेरा विकतात, काय करणार. झाटं पगार देणार त्यांना कामगारांना. शेवटचं ना, 2 balls to go, 4 balls to go. Total score is
18. अतिशय बरं वाटलं जरा मासूरमध्ये आलं बघूया. अतिशय चांगलं वातावरण आहे बघूया, क्रिकेटचं वातावरण. आणि हा यस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, चेंडूकडे शॉट दरम्यान निघून गेला बघू या ठिकाणी. पाठीमागे गेला आणि या 2 धावेचा जाहीर घोषित निर्धारित 2 धावेचा इशारा, 2 धावेचा संकेत. 2 धावांनी संघाच्या धावांना आकार, चालना दुजोरा मिळतोय. संघाची धावसंख्या 14-20 वर. 3 बाद 20, 20 फॉर द लॉस ऑफ. कंपल्सरी चेसिंग म्हणजे आमच्या डोक्याला व्याप नाही बघूया. आणि हा यस अकोट डाब्यात हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा चेंडू गेला या ठिकाणी, बॅकफोर्डला गेला आहे. अतिशय चांगला चेंडू, तितक्या सफाईनं. आणखीन एक या ठिकाणी विकेटचं पतन बघूया. खरं म्हणजे लोकांना उत्सुकता आहे ती गोट्याच्या डान्सची, परंतु षटकार चौकारांची जोपर्यंत बोछार नाही नंतर मग गोट्या मात्र 1-2 धाव नाचावं लागेल, नाही तर साला आपल्या पैशाला कात्री लावतील. म्हणजे झकमारीनं मासवून लागलो. कारण नंतर काय वहिनी जाऊन पॅकेट खोलते काय एवढेच, म्हणजे आला नाक्यावर उभे राहायचं होतं याच्यापेक्षा. हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी, चेंडू जायला या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅनला बघूया, मिळेल फक्त 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 21 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 21, 5 बाद 21. मिडल ऑर्डरचे फलंदाज आणि शेवटचा मध्ये या ठिकाणी लास्ट डिलिव्हरी, अंतिम आखेचा शेवटचा निर्वाणीचा डोस, शेवटचा बॉल या ठिकाणी. अतिशय चांगलं क्रिकेट. पहिली सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरीचा हा जबरदस्त रोमांचक सामना. रायना महोदय विकेट आउटसाइड. त्यापेक्षा पुन्हा लॉप केलाय, चेंडू हवेमध्ये असेल आणि झेल आणि त्या दरम्यान गोट्या यांचा एक डान्स आपल्या, तो बाद झाला त्यांना. त्याला मग असे बाद झालं काय करणार. चला याच्याविषयी चेस घालली चालली असते आम्हाला. हे गोटे अंपायर. तर जिंकण्यासाठी या ठिकाणी 22 धावांची गरज निर्धारित, म्हणजे जवळजवळ 5.5 धावांचं टार्गेट. अतिशय कमी टार्गेट, शेवटी क्रिकेट आहे. ज्यावेळी कमी टार्गेट होते नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबले होत असतात. तुर्ताच मी सरांना थांबवीन. अतिशय सुंदर समालोचन, काय कमालीची वाणी सरांची. आणि अगदी ते येणार आहेत याची उत्सुकता प्रत्येकाला होती. आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर अगदी खेळीमेळीचं वातावरण, खळखळाट असतायत आमचे सगळे प्रेक्षक. तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मानाकडे जाऊया. मुख्य व्यासपीठावरती MD फायटर्स ग्रुप हा मात्र इथे निश्चित स्वरूपात दाखल झालेत. प्रत्येक वर्षी त्यांचं सहकार्य असतं. सन्माननीय डॉक्टर निशांत सोनावणे सरांचं इथे मात्र मुख्य व्यासपीठात आम्ही स्वागत करतोय. मी राकेशजी दुमाडा साहेबांना विनंती करीन की आपण या आणि तुमच्या शुभ हस्ते डॉक्टर निशांत सोनावणे सरांचं आपण या 10 MPLच्या माध्यमातून भव्य स्वागत सत्कार करणार आहोत. वेळात वेळ काढून आमचे पाहुणे इथे आलेत. MD ग्रुप फायटर हा संघ आपण सातत्याने पाहिलाय. संघामध्ये देखील आपण पाहिला होता MD ग्रुप, परंतु यंदा त्यांचं आता इथे निश्चित स्वरूपात त्यांचे सर्व मेंबर्स इथे पोहोचलेत. त्याचबरोबर कल्पेश बाबट सर देखील आहेत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जातात. कल्पेशजी बाबट सरांना विनंती करीन, पराग धनवाला विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण कल्पेशजी बाबट सरांचं यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. MD फायटर्स ग्रुप चे मात्र सदस्य आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेशजी बाबट सर निश्चित स्वरूपात पूर्ण MD ग्रुप्स इथे मात्र पोहोचला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा देखील वाढली. त्याचबरोबर सुनील मदन धानवा साहेब देखील इथे आहेत. मी विनंती करतोय नमिश गोवारीला की तुमच्या शुभ हस्ते सुनील मदन धानवा साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान. MD फायटर्स नाव नाही तर ब्रँड झालं खऱ्या अर्थानं आपण पाहतो या वासवण विभागात. आणि सातत्यानं या स्पर्धेला मात्र जे भेट देत असतात त्यांची मात्र सदिच्छा भेट असते आणि त्यांचं प्रेम सातत्याने राहिलंय. 10 वर्ष आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्याचबरोबर संदेशजी जाधव सर मुख्य व्यासपीठावर आहेत. मी परिचय धनवा यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य श्रीयुत संदेश जाधव सरांचं मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत स्वागत सन्मान. त्याचबरोबर राजेशजी पवार सर देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. मी विनंती करतोय परिचय धानवा यांना की राजेशजी पवार साहेबांचं देखील मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत स्वागत सन्मान. सर्व MD फायटर्स ग्रुप आपण कुठे असाल तर या तुमच्यासाठी मात्र एक सन्मान चिन्ह आहे. या स्पर्धेची आठवण भेट. 8 आदर्श खेळाडू, 8 संघांमध्ये एक खेळाडू निवडला जाईल आणि त्यांच्यासाठी मात्र त्यांनी आपण पाहतोय MD फायटर्स ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जे टी-शर्ट्स आहेत त्या आदर्श खेळाडूंसाठी. MD ग्रुप सर्व मेंबर्स या
तुमच्यासाठी मात्र हे सन्मान चिन्ह आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह या 10 MPL च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इथे निश्चित स्वरूपात हा तुमचा सत्कार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. MD ग्रुप. धन्यवाद. या ठिकाणी अतिशय चांगलं सूत्रसंचलन. पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होतं. 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी. आणि हा यस बॅकवर्डला गेला. पुन्हा एकदा स्टेअर केला चेंडूला. बघूया चेंडू झाला या ठिकाणी जाहीर घोषित निर्धारित एरियामध्ये मिळतील म्हणते 2 धावेचा इशारा संकेत. टोटल स्कोर इज 2 for none. 22 धावांची गरज. पहिला जोडा. मग या षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर कौशिक. फक्त इनमेन अतिशय कमी टार्गेट 22 धावा. शेवटी कधी कधी असे मुकाबले रंगतदार होत असतात. अतिशय रोमांचक सामना. पहिली सेमीफायनल. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्डला गेला. चेंडू पंच केला. बघूया बॅकवर्ड पॉईंटला मिळाला 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 3 वर. बिनबाद 3. चांगली संत सलामी. जास्त टार्गेट नाही. 5.5 धावांची फक्त प्रतिषटकामागे गरज आहे. सोपं टार्गेट आहे. कोणते बटके मारायची गरज नाही. तुमच्या हातात जवळजवळ सामना आहे. सांगून गेले तुका मूर्खपणा करू नका नाही तर हात चोळी जावं लागेल. कारण 22 धावा नथिंग आहे. जर बॉलिंग अटॅक जर भेदक केलात अचूक टप्प्यावर जर नियंत्रित गोलंदाजी केली तर नक्कीच हे टार्गेट कधी कधी मुश्किल होतं. बघूया शेवटी क्रिकेट काय होतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास फटका. बघूया जबरदस्त टायमिंग. दरम्यान 2 धावेचा बेनिफिट. डोक्यावर बर्फ ठेवून समय सूचक फटका. समयबद्ध फटका. अनुपम फटका. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 5 वर. बिनबाद 5. अशी चांगली सुरुवात. दमदार सलामी. 5.5 टार्गेट प्रतिषटकामागे ठोकायचा आहे. पहिली सेमीफायनल. सूर्या मासवन आणि अजित धीरज 11 मासवन असा हा विद्यमान सामना. आणि ह्या चेंडू काय हलक्या हाताने टॅप केला. फ्लिक केला. बघा चेंडू जाईल या ठिकाणी मिडविकेट स्पेलिंग यांच्यामधून. पुन्हा एकदा समय सूत्रता दाखवली. बघूया तंत्रशुद्ध फटका. खेळण्याची हतोटी. टेम्परामेंट. अतिशय जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी. टोटल स्कोर इज 7. बिनबाद 7. पाहुण्यांचं बघूया या ठिकाणी अतिशय मासवण गावातील अनेक खास करून महिला कक्षेत बघूया. कारण क्रिकेट हा असा बघूया खेळ आहे. हौशेला मोल नाही. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट मिडविकेटला. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होईल. काही गरज नव्हती. बघूया चेंडू हातामध्ये धावायची गरज नव्हती. टार्गेट फार कमी आहे. आणि हा पहिली लागलेली खोट्या अंपायला म्हणते आज मूर्त नाही. काहीतरी परांडे मिनिट टोचायला लागेल. ढुंगणार नाही. षटकार चौकार तुमच्या येत नाही. काय झाले आता षटकार चौकारांची धावांसाठी 10 दिशा फिरेविषयी जगदीशा. जर षटकार चौकार आले तर गोट्या नाचणार. षटकार चौकार जावे ही श्रींची इच्छा आणि ही मासवंकरांची इच्छा आहे. जे सकाळपासून बिचारे जेवले नाहीत ते गोट्याची वाट बघतात. नशीब गोट्या गोरा नाही तर साले अनुष्का शर्मा याच्या मागला असते विराट कोहली सोडून. हे गोटे अंपायर. तमाम बीमारियों का असरदार इलाज. बार मध्ये नाचणाऱ्या 10 पुणे एकटा गोट्या भारी आहे. गोट्या म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं आहे. नवीन गोलंदाज राहुल भोईर. टोटल स्कोर इज 7. आणि 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. पहिला चेंडू फुलटा चेंडू एकला लाईन म्हणण्याचा चांगला फटका. दमदार स्ट्रोक चेंडू नेऊन ठेवला. बघूया टायमिंग शॉट आणि फलंदाज માટે बाद होईल. झेल बाद. षटकार चौकार येत नाही त्यामुळे गोट्या याचे तोमध्ये ढुंगण आणणार नाहीत. आणि नाचल्यानंतर जरा बाबा त्याला काहीतरी द्या. जरा त्याची ओटी भरा पहिली. गोट्याला पैसे दिले म्हणजे चारधामची यात्रा पूर्ण केल्याचं समाधान आहे. म्हणून हे समालोचक अंपायर असतील यांना म्हणतात हे दुसऱ्या बायकोची पोरं ठेवलेल्या बायकोची पोरं. बघा नेहमी सांगणार साहेब पॅकेज नाही अंपायर नाही. यांना प्लेयर लोकांना पैसे आहेत. मासवून देणे मी दुसऱ्या मोठ्या टुर्नामेंटबद्दल अभिनव तर बरोबर की नाही. समालोचकांना द्यायला पैसे नाहीत. आता आमच्या बाई एक नाईट टुर्नामेंट होती.
8 पुरे आणि त्यांना 80,000 मोजले. आम्हाला साले ते पंढरपूरचे भिकारी कसे उभे असतात बघा देवळाच्या बाहेर, तशी बघा सगळा कालोख झाला तरी पैशांचा पत्ता नाही. दिले शेवटी 500 रुपये. सांगा मग नाक्यावरचा लेबर नाही परवडला. ज्याला छक्के लोक मग 100 घेता नाही. बघा शिकणार नाही तर मी वरती करतो. आता वरती काय होतं तुम्ही शिकणार जाऊ मग प्लीज. काही स्पर्धा लाईव्ह नाही तर तुम्हाला अजून सांगितलं असतं डिटेल. बॉलिंग मार्क तयार. दुसरा षटक, पुढचा चेंडू. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग चेंडू अगेन. हा दाबमध्ये सीमारेषे लगत गोटे अंपायर प्रतीक्षा करतायत. जाऊ द्या आता 2 बिअर मान नंतर परत फसव पहिला. आता काय याच्यात काही राम दिसत नाही, कारण धावा जर जास्त असते आता नक्कीच स्कोर फार कमी आहे. त्यांना माहीत आहे गोट्याच्या नादी लागून फायदा नाही. त्याच्या आईला आपली फायनल जाईल, कारण सामना जवळजवळ त्यांच्या हातामध्ये जरी असला. शेवटी अजून एक दूर जर टाईट पडली एकदम. तिसरीत फलंदाज कल्पेश इज द न्यू मॅन खेळेल या ठिकाणी. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. संघाची धावसंख्या या ठिकाणी 7 वर. आणि जण हॅट्रिक. क्या गोलंदाजी, जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघात या ठिकाणी कंबरड मोडले. बघूया इजॉन हॅट्रिक. जर हॅट्रिक केली तर ही कितवी हॅट्रिक? 2रे हॅट्रिक या स्पर्धेमधील. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा या ठिकाणी चला दुसरी सेमीफायनल. अच्छा यस, एलिमिनेटर मॅच असेल याच्यानंतर. आणि हा चेंडू पुन्हा यस चेंडू जाईल. डिफाईन लेगला मिळतील या ठिकाणी. जाहीर घोषित 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 9 वर 9. 3 बाद 9. 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जिंकण्यासाठी फक्त इनमेन 13 धावांची गरज. अतिशय टार्गेट कमी आहे. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. भाऊ या ठिकाणी एक रोमांचक सामना, नाट्यमय सामना. बॉलिंग मार्कवर तयार. पुढचा चेंडू फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवर गोलंदाज राहुल. लॉंग ऑन. शॉट एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी. बॅकवर्ड गली. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि हा पुन्हा एकदा यस अप्रतिम बॉलिंग. जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी. टोटली बांधून ठेवले. बघूया जर धावा जर 41 असत्या ना तर नक्कीच सामना अतिशय चुरशीत झाला असता, रंगतदार अवस्थेत आला असता. पण धावा फार कमी आहेत. अजून जर अशी एक टाईट ओव्हर पडली तिसरी तर नक्कीच गती आणि मती म्हणजे बुद्धी याचा पुरेपूर वापर. आणि हा यस बॅकवर्डला गेला. पुन्हा एकदा टायमिंग शुड बी एक्सलंट. चेंडूला डेबिस्को पॉईंटला पुन्हा आणखीन एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला ठिकाणी 10 वर. आणि राहिल्या फक्त इनमेन 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 मध्ये 12. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड. 5.5चं टार्गेट ते 6 वर येऊन ठेपलंय. 12 चेंडू 12 धावांची गरज. एक रोमांचक सामना, नाट्यमय, चित्तथरारक रोमांचक सामना या ठिकाणी. उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक, जबरदस्त ट्विस्ट, जबरदस्त क्लायमॅक्स. 12 मध्ये 12 धावांची गरज. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने. 3रं षटक प्रगती पदावर. आपल्या ठेवणीतलं पटडीतलं. अतिशय चांगले क्रिकेट, चांगलं मैदान. मासवण प्रीमियर लीग, पाटील नेटवर्क ही प्रसिद्ध वाहिनी, त्यांच्यातर्फे क्वालिटी आणि क्लिअरिटी यांचं हे जबरदस्त इथं सगळं याच रंगत जमलं या ठिकाणी. जबरदस्त मैफिल त्याच्या समवेत या ठिकाणी प्रमोद शेडगे सर आणि त्यांना साथ देणारे आपले उत्कर्ष पाटील, 2 दमदार समालोचक आणि विशाल भोईर, विरल नाईक सारखे दिग्गज पंच. आणि खास आकर्षण म्हणजे गोटे अंपायर. 8वा आजोबा प्रमोद सरांनी सांगितलं, पण अजून 8वा आजोबा काही दिसत नाही का. त्याला जरा होटी लागली. उपरती म्हणतात ना, ग्रहण. चला 3रा गोलंदाज. षटक क्रमांक ऋतिक. 2री सेमीफायनल. आय विल कॉल टू बोथ टीम्स. आणि ह्या चेंडू बघूया स्वीप केला या ठिकाणी. पाडल स्वीप तर मिळेल फक्त 1 धाव. जिंकण्यासाठी 11 मध्ये 11 धावांची गरज. नेक्स्ट मॅच एलिमिनेटर मॅच असेल याच्यानंतर. धानवा ब्रदर्स आणि मासवण जिनियस. एक रंगतदार सामना. एलिमिनेटर मॅच असेल. जो जिंकेल गोस टू 2री सेमीफायनल ना, 2nd सेमीफायनल. ही पहिली सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरी. आणि हा ये चाबूक शॉट, जबरदस्त चपराक भिंगरी शॉट. अरे दीवानो
मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन। डॉन 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 डॉन। यस, ये है काला डॉन, ब्लॅक डॉन, ब्लॅक अमिताभ. अरे द्या त्याला काहीतरी द्या, काय माहिती कधी धकमाल तिकडे आलाय. त्याची ओटी भरा पहिले, 100 द्या, काय द्या, एक टिनाल तरी बस आहे. अतिशय दमदार या ठिकाणी गोट्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. या ठिकाणी पहिला डान्स, जसे षटकार चौकारांची बरसात होईल, गोट्या तुम्हाला वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात दिसतील. जबरदस्त अभिनय, जबरदस्त नृत्य, त्याचा हा आविष्कार. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साईडला, पुन्हा एकदा ओ येस इज गॉन. तर विशाल डॉक्टर साहेब यांच्यातर्फे 200 रुपये. क्या बात आहे, एक टीन सुटला चला. नाही बियर 150चा चाकणा. तर धावसंख्या या ठिकाणी झाली 17 राहिल्या फक्त. इन मेन 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गोट्याचा अतिशय अप्रतिम डान्स, त्याचा हा आविष्कार. 200 रुपयाचा कॅश प्राईज आपल्याला गोट्या आलेला आहे. बघूया आमचे डॉक्टर साहेब आपल्या बेधुंद आधाराकारीवर त्यांनी या ठिकाणी 200 रुपयाची टिप दिली. बघा, धन्यवाद देतो डॉक्टर साहेब. बघूया अशीच उदलपट्टी होईल या ठिकाणी जसा जसा वेळ येईल फायनलचा. चला बॉलिंग मार्क तयार. याच्यानंतर एलिमिनेटर मॅच असेल. दोन्ही संघाला विनंती करतोय कृपया टॉस बॉक्समध्ये यायचं आहे प्लीज. तुम्हाला अटेंड करतील या ठिकाणी उत्कर्ष पाटील. आणि हा पुन्हा एकदा चांगला टायमिंग, अप्रतिम फटका. बघूया नेत्र दिबंग आणि जाहीर घोषित 2 धावा मिळतील. राहिला फक्त इनमिन 3 धावा. सामना जिंकण्यासाठी सोपा आव्हान या ठिकाणी. 3 धावांची गरज. जवळजवळ विजयाचे डोहाळे, विजयाची चाहूल आणि प्रतिस्पर्धी संघ बॅकफुटर संघ उतरणीला झालेले दमछाक, पिछाट, शरणागती, माघार. 3 रन्स रिक्वायर फॉर विक्ट्री. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न. 2 धावा. स्कोर इज लेवल. राहिले फक्त इनमें एका धावेची गरज. जबरदस्त विजयाच्या बोहळ्यावर आणि फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका धावेची गरज. हॅकीच्या अंतावणी विजयापासून 2 पावलं दूर आहे हा संघ. बघूया एका धावेची गरज. प्रमोद शेडके सर हे अटेंड करतील तुम्हाला. गया एलिमेंटरी मॅच, त्याच्यानंतर दुसरी सेमीफायनल या स्पर्धेमधील मासम प्रीमियर लीग 2024 हे अतिशय दर्जेदार, नेत्रदीपक, विलक्षण या ठिकाणी एक भव्य दिव्य आयोजन. जरी बक्षीस कमी असलं परंतु एखादी मोठी स्पर्धा देखील झक मारेल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल आणि हा आणखीन एक धक्का मिळेल. जिथं एका धावेची गरज असताना चेंडू फक्त तुम्हाला पुश करा द्या बस. पुश र करो खुश रहो. मी विनंती करेन आशिषजी कानत साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करावा. ज्यांनी या स्पर्धेकरता त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ 32 ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या दिलेल्या आहेत. नाणेनिवडून खास करून उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. हेड अँड टेल. डॉक्टर सोनावणे साहेब यांच्याकडून मंडळाला 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. धन्यवाद. यस या ठिकाणी डॉक्टर साहेबांचं बघूया जबरदस्त योगदान या ठिकाणी. हा जबरदस्त सामना जिंकलेला बघूया. जबरदस्त बहारदार विजय आणि हा संघ गेलाय फायनलमध्ये. टाळ्या वाजवा जरा प्लीज. जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स, जबरदस्त प्रात्यक्षिक आणि प्रतिस्पर्धी संघावर केलेली मात, त्यांना पराभवाची धूल चालली आणि या स्पर्धेतून त्यांची उचल मागणी केली. धन्यवाद. तेल आलेला आहे. तर मनोजी टॉस जिंकलाय. धन्यवाद आशिषजी कानात. आपण व्यासपीठावर जाऊन मॅच आनंद घ्यावा. टॉस जिंकलाय, जास्त वेळ घेणार नाही. काय डिसिजन असेल? फील्ड पास नक्कीच.